दरम्यान साखरेच्या तुटवड्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। देशातील शिल्लक साखर छुप्या पद्धतीनं मार्गाने पाकिस्तानला विकली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारच्या काळात साखरही कडू झाल्याची टीका केली आहे। आणि हे सगळं याच्यावर नियंत्रण ठेवायचं काम केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचं असताना त्यांनी याच्यामध्ये काहीच केलेलं नाही। देशामध्ये 35 लाख टन साखर शिल्लक आहे असं केंद्र सरकार म्हणतं, त्यातली 25 लाख टन महाराष्ट्रातच आहे। मग उत्तर प्रदेशची साखर कुठे गेली, पंजाब हरियाणाची कुठे गेली, कर्नाटकची आणि तामिळनाडूची साखर कुठे गेली, आंध्रची साखर कुठे गेली? म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र वगळता इतर राज्यातल्या कारखान्यांनी जे काही रिलीज मेकॅनिझम होता तो स्वीकारलेला नाही आहे किंवा तो पाळलेला नाही आहे आणि त्याच्याबद्दल कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला नाही। ह्या 48 लाख टन साखरेपैकी काही साखर व्यापाऱ्यांनी खरेदी करून दाबून ठेवलेली आहे आणि ते आता चढ्या दरानं विकून पैसा कमवत आहेत। आणि काही साखर 3 महिन्यापूर्वी जेव्हा सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, ती बंदी तोडून शेजारी राष्ट्राबरोबर आपले जे काही खुल्या व्यापाराचे करार आहेत, बांगलादेश बरोबर आहे, नेपाळ बरोबर आहे, पाकिस्तान बरोबर आहे, त्याचा गैरफायदा घेऊन चोरट्या मार्गानं साखरेच्या निर्यातीला बंदी असताना सुद्धा बाहेरच्या देशामध्ये पाठवून पैसा कमावलेला आहे। 50 रुपयावरून साखर ही 100 रुपयावर गेलेली आहे। डिझेल पेट्रोल 60 रुपयावरून 100च्या वर हे गेलेलं आहे। गॅस सिलेंडर 400 वरून 1000च्या घरात गेलेलं आहे। त्यामुळे सगळ्या गोष्टींचे भाव वाढतात आहे आणि या मागचं जे कारण आहे ते केवळ आपल्या देशामध्ये होत असताना भ्रष्टाचार आहे। नरेंद्र मोदी हे मुठभर स्वतःच्या व्यापाऱ्यांचं चांगलं करण्याच्या अनुषंगाने जे धोरण ठरवतात आहे त्याचाच हा असणारा एकंदरीत परिपाक आहे। आणि मोदी सरकारच्या एकंदरीत 12 वर्षामध्ये आता साखरी कडू झालेली आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही।